ही बातमी फार महत्वाची आहे। म्हणजे दिल्लीला त्यांनी काय म्हटलेलं आहे की दिल्ली या ठिकाणी महिला मुख्यमंत्री म्हणून रेखा गुप्ता यांनी नवीनच आता पदभार स्वीकारताय। बघा ही बातमी अशी असणार आहे। बघा 27 वर्षांची म्हणजेच काय, हे दिल्ली विधानसभा निवडणूक म्हणजे आताच झाली दिल्ली विधानसभा निवडणूक। आणि ती निवडणूक जर म्हटलं आपण तर त्याच्या पूर्वी तर सत्ता होती ते आम आदमी पार्टीची, आणि आता ते सत्तेमध्ये बदल होऊन आता त्या ठिकाणी बीजेपी शासन आलेलं आहे। म्हणजेच बघा त्यामध्ये मग आता कोण आहे, त्यामध्ये पुढे त्यांनी दिलेलं आहे रेखा गुप्ता, बरोबर आहे, नवनिर्वाचित आहे। प्रश्न येण्याची दाट शक्यता असते मित्रांनो, कारण महिलांना मिळालेला पद आहे ते, बरोबर एक। आणि दिल्लीचा जो तख्त आहे किंवा दिल्लीचं जे शासन आहे आजपर्यंत जर विचार केला तर सर्वात जास्त महिलांनी भूषविलेला आहे। त्यापैकी ह्या महिलांचा क्रम जर विचार केला तर चौथ्या क्रमांक येतो महिलांचा, बरोबर आहे। म्हणजे आजपर्यंत येणाऱ्या चौथी महिला आहे की ज्यांना हे पद मिळालेलं आहे। त्याचमध्ये लक्षात घ्या त्यांनी म्हटलेलं आहे की त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री असतील। मग याआधी कोण होत्या सर्वाधिक वेळ असणाऱ्या, बघा त्यांनी जर म्हटलं सन 1998 मध्ये दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून माजी म्हणजे सुषमा स्वराज यांनी ते पदभार स्वीकारला होता। पुढे बघा रेखा गुप्ता यांनी शालीमार बाग यांचं विधानसभा विचारू शकतात, विधानसभा ही शालीमार बाग विधानसभा आहे त्यांची, हा एक। त्यानंतर रेखा गुप्ता यांची बुधवारी ते जाऊ द्या विधिमंडळ पक्षाचं ते नाही, हा याचं एज्युकेशन LLB पदवीधर असलेल्या गुप्ता यांचा जन्म हा 1974 मध्ये झाला। हरियाणातील जिंद जिल्ह्यातील जुलाना उपविभागीय नंदगड गावामध्ये झालेला आहे, हे विचारू शकतात, बरोबर आहे। त्या 2 वर्षाचे असताना ते नाही, मग त्यांची कार्यशैली बघा दिल्ली विद्यापीठामध्ये शिकताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यामध्ये त्यांनी त्यांच्या राजकारणाला सुरुवात केलेली होती। आणि तिथूनच बघा माध्यमातून राजकारणात प्रवेश करून त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या सचिव सुद्धा राहिलेल्या आहे, हे त्यांनी काम केलेलं आहे, बरोबर। हे त्यांच्या थोडं एक पार्श्वभूमी विषयी विचारलं जातं, कारण इतिहासामध्ये असं पहिल्यांदा झालेलं आहे की पहिल्यांदा त्या 27 वर्षाच्या मेहनतीनंतर त्या पहिल्यांदा आमदार पण झालेल्या, आणि पहिल्याच आमदार झालं होऊन त्यांना मुख्यमंत्रीपदी सुद्धा निवड झालेली। हा इतिहासामध्ये झालेला पहिला क्षण असणार आहे। बघा यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे, महिला मुख्यमंत्री म्हणून बघा आजपर्यंत जर विचार केला तर सुषमा स्वराजचा पहिला येतो क्रमांक सुरुवात तिथून, त्यानंतर शीला दीक्षित, आणि नंतर येत आहेत त्या आम आदमी पार्टीच्या ज्या होत्या आतिशी यांनी सुद्धा काही दिवस का होईना त्यांनी पदभार स्वीकारलेला महिला म्हणून। बघा त्यांनी म्हटलंय सुषमा स्वराज ह्या भाजपच्या म्हणजे भारतच्याहून आलेल्या, त्यांनी 1998 मध्ये बघा 1998 मध्ये पदभार घेतलेला, हा एक त्या काळातील। शीला दीक्षित आलेल्या त्या काँग्रेसच्या, बरोबर आहे। शीला दीक्षित यांनी किती 2014 ला आलेल्या त्या, बरोबर आहे 2014। त्यानंतर जर यांच्याकडे गेलेलं होतं ते आम आदमी पार्टी म्हणजे अरविंद केजरीवाल यांच्याकडे गेलेलं होतं ते पद। त्यानंतर आम आदमी पार्टीच्याच आलेल्या ते आतिशी, आणि ह्या 2024 ला, बरोबर आहे 2024 ला आलेल्या। म्हणजेच काय, हा सुषमा स्वराज पहिल्या, त्यानंतर शीला दीक्षित दुसऱ्या, त्यानंतर आतिशी हे तिसऱ्या, आणि चौथा म्हणजेच काय त्या गुप्ता, म्हणजे अशा पद्धतीने आलेल्या गुप्तांचं पद, बरोबर विचारू शकतात मित्रांनो। साधा पोलीस भरती का असू द्या त्यांना विचारू शकतात दिल्लीच्या कितव्या मुख्यमंत्री, मग पहिल्या कोणत्या त्यांचा क्रम, आणि जर समजा इतरही एक्झामला विचारायचं झालं तर खालीलपैकी दिल्लीचं मुख्यमंत्रीपद खालीलपैकी कोणी भूषविलेलं, बरं महिलांपैकी असंही विचारू शकतात।